भाऊ, अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यावेळेस आपण तत्कालीन मंत्री होतात. काय नेमकी प्रतिक्रिया आहे? अजितदादांनी आता मोठा गौप्यस्फोट करत असताना म्हटलेलं आहे की पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये पार्टी फंडासाठी 100 कोटीची वाढ करण्याचा निर्णय घेतला फाईलवर आहे असं माझ्याकडं माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं. वास्तविक अजितदादांनी हा निर्णय झाला किंवा होता किंवा माहिती आहे असं आत्ता का सांगितलं, हे एक आश्चर्याची बाब आहे. 25-26 वर्ष या घटनेला घडले. 26 वर्षानंतर अजितदादांनी आता वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या हेतूनं केलेलं आहे हे समजायला मार्ग नाही. पण तरीही त्यांनी सांगितलेले माझ्याकडे फाईल आहे आणि त्या कालखंडात जर मी उल्लेख केला असता तर हा आकार माजला असता. मला वाटतं की मग दादांनी त्या कालखंडामध्ये हे करायला हवं होतं. ते न करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासारखं आहे. आणि आजही 26 वर्षानंतर दादा जर म्हणतात माझ्याकडे पुरावे आहे, तर ते जनतेसमोर त्यांनी उघड केलं पाहिजे. जे सत्य आहे ते समोर आले पाहिजे. संभ्रमामध्ये ठेवता कामा नये. भाऊ, दुसरा विषय, जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहे काही ठिकाणी आता पुढे ढकललेल्या आहे. आपल्या जिल्ह्यातीलही निवडणूक जी आहे ती पुढे ढकललेली आहे. त्याबाबत काय तर? जिल्हा परिषदांच्या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होतील अशी शक्यता आता दिसते आहे. मला असं वाटतं की हे निवडणुकांच्या दृष्टीनं योग्य नाही आहे. निवडणुका ह्या एकाच वेळेस व्हायला पाहिजे असतात. त्या कालखंडात एकत्र असले ते एकत्र यंत्रणा, एकत्र प्रचार, एकत्र कार्यकर्ते अशा स्वरूपात एक चांगलं वातावरण निर्माण होऊ शकतं. पण अलीकडे कोर्टाचे निर्णय झाले. 50%च्या वर रिझर्वेशन ज्या जिल्हा परिषदांमध्ये आहे त्याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे 2 टप्प्यात निवडणुका आता होत आहेत असं तरी चित्र दिसतं आहे. जळगावच्या सभेमध्ये आपण लाडक्या बहिणीवरून जे आहे खरं तर सत्ताधारी नेत्यांवर टीका केलेली होती. मात्र गुलाबराव पाटील म्हणाले की आता एकनाथ खडसे हे सर्वांना महाग झालेले आहेत, त्यांनी आता मुक्ताईनगरमध्येच शांत बसावं, असं गुलाबराव पाटील म्हणत आहेत. नाही, एकनाथ खडसे मुक्ताईनगरपुरतं मर्यादित असतो तर मुक्ताईनगरला शांत बसलो असतो. पण गुलाबरावांनी पण आत्मचिंतन केलं पाहिजे की धरणगावला काय झालं त्या संदर्भामध्ये. इथं तर माझा पक्ष उभाच नव्हता. कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच उभा नव्हता. त्यामुळे मी हारलो का जिंकलो हा प्रश्नच कुठे येतो आहे. तिथे तुम्ही उभे होते, तुमचं गाव होतं. तुमच्या गावामध्ये काय चित्र दिसलं आहे, अगदी दिसतं आहे तुम्हाला. भाऊ, अखेरचा प्रश्न, आज मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटून गोड बोलण्याचं आवाहन केलं जातं. आपण कशा पद्धतीने आपले मित्र असतील, विरोधक असतील, हितचिंतक असतील त्यांना शुभेच्छा देणार आहात? मी सर्वांना शुभेच्छा मकर संक्रांतीच्या निमित्तानं देतो. तिळगुळ घ्या, गोड बोला हा मकर संक्रांतीचा संदेश आहे. त्यामुळे अगदी विरोधक असो का जवळचं असो सर्वांनी प्रेमानं बोलावं, प्रेमाने वागावं हा संदेश मकर संक्रांतीच्या माध्यमातून दिला जातो. अगदी कोणीही असलं तर तिळगुळ देऊन मी त्याचं स्वागतच करेल. गिरीश महाजन तरी भेटले आपल्याला, त्याचा तिळगुळ देणार? गिरीश महाजन भेटले तरी, आमचे आमदार भेटले तरी मी त्यांचं तिळगुळ देऊन स्वागत करेन.